बऱ्याच ठिकाणं लक्ष्मण भाऊंच्या आठवणी सांगतात. बरं. आणि प्रत्येक वेळेस आज जे काही राजकीय घडामोडी होतात आणि घडामोडी होत असताना एखादा कार्यकर्ता नाराज होतो, मग तो म्हणतो की लक्ष्मण भाऊ असते तर मला नाराज केलं नसतं. मग त्याला काही गोष्टी समजून सांगितल्यानंतर तोही मग तयार होतो की नाही ठीक आहे, ह्याच्या मागचं हे कारण आहे. तर त्यांची उणीव तर आहे, पण त्यांनी जे आम्हाला ऊर्जा दिलेली आहे, त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि शिकवण दिली, याच्या जोरावर आम्ही सगळे कार्यकर्ते एक आहोत. आणि निश्चितच त्यांच्या या आशीर्वादामुळे यावेळेस पण आम्ही जो काही आमचा चिंचवड विधानसभा असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी आहे, तर निश्चितच मागच्या वेळेस जे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ असतील, महेशदादा आणि पूर्ण टीम म्हणून जे सत्ता आपण खेचू शकलो, त्याच्यापेक्षा निश्चितच जास्तीच्या सीट्स यावेळेस येतील.